अयोध्येतील राम मंदिराच्या दानचोरी विरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना मैदानात उतरली आहे। 18 जुलैला मुख्यमंत्र्यांचं होमटाऊन आणि संघाचं मुख्यालय असणाऱ्या नागपुरात आंदोलन होणार आहे। त्यामुळे या आंदोलनाला विशेष राजकीय आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झालंय। रामनगर मंदिरात ठाकरे सेनेने आंदोलनाची परवानगी मागितली आहे। विशेष म्हणजे या मंदिरात मुख्यमंत्री फडणवीस विश्वस्त आहेत। त्यामुळे राजकीय विचारांचे जोडे मंदिराबाहेर ठेवून यावं असं आवाहन ठाकरेंना ट्रस्टतर्फे करण्यात आलंय। तर रामनगर मंदिरासोबतच राजाबक्षा हनुमान मंदिर आणि गणेश टेकडी मंदिर या पर्यायांचा देखील ठाकरेंकडून विचार सुरू आहे। मी त्यांना सांगितलं की अगदी स्पष्ट की तुम्ही तुमचे राजकारणाचे जोडे बाहेर काढून पवित्र मनाने देवळात या, कारण हे देऊळ जे आहे हे एका पक्षाचं नाही आहे, पण याचा राजकीय आखाडा करायचा नाही। आता माझ्या मते असं आहे की गंगाधर फडणवीस म्हणजे आमचा दोस्त होते ते, तर तो देवेंद्र लहान असताना त्यांच्यासोबत त्या मंदिरात आलेला आहे, त्या मंदिरात पहिल्यापासून जुळलेला आहे आणि तो त्याचा एक मत म्हणजे आमचे 600 मेंबर आहे, त्यातला तो एक मेंबर आहे। त्याच्यामुळे त्याचं देऊळ आहे असं म्हणणं किंवा त्याच्यामुळे इथे येतात आहे असं मला वाटत नाही। उडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय अशी उभाट्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यांना काही कळत नाही की कधी काय आंदोलन करायचं। जे हनुमान चालीसामध्ये जे बोलणारे त्यांना जेलमध्ये टाकलं, आता त्यांना राम रक्षा आठवली आहे। आता त्यांना कळलंय की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, म्हणून राम रक्षा सुरू होती आहे आणि राम रक्षा हे आंदोलन ते करतात, हा मोठा विनोद आहे। तर उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी टोला लगावलाय, ज्यावर संजय राऊतांनी आता पलटवार केलाय। माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे। राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाहीये। मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत। मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे। मला पूर्ण रामरक्षा येते। समजा नसती आली तरी किमान वाचता तर यायला पाहिजे। तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही, कुठलं आंदोलन आहे तुमचं? ज्यांना रामरक्षा पाठांतराची एवढी चिंता वाटते, त्या रामरक्षा पाठांतर करणाऱ्यांनीच राम मंदिर लुटलंय मला माहिती आहे का? ज्यांना उत्तम रामरक्षा म्हणता येत होती, हेच राम मंदिरातले चोर निघाले। तेव्हा देवेंद्रजींनी आम्हाला हा सल्ला देण्यापेक्षा चोर कोण आहेत त्या चोरांवर कारवाई करा। त्यातले काही चोर महाराष्ट्रामध्ये आहेत आणि गृहमंत्र्यांनी ते पाहायला पाहिजे। तर राम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी एक मोठं वक्तव्य केलंय। राम मंदिराच्या दानपेटीतनं केवळ हिंदूंचाच नव्हे तर मुस्लिमांचा सुद्धा पैसा चोरीला गेल्याचं त्यांनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाचाही त्यांनी तिखट शब्दात समाचार घेतलाय। देखिए, ये हिंदू का पैसा और किसी का पैसा ऐसे मैं देखता नहीं हूं। मुझे स्वयं को पता है कि इसमें केवल हिंदुओं का पैसा नहीं है, हमारे मुस्लिम भाइयों ने भी इसमें दान दिया है। इसलिए ये हिंदू का पैसा और हिंदू ऐसा इसमें विचार नहीं कर। राम भक्तों का यह धन है, ये चढ़ावा राम भक्तों का है और रामद्रोहियों ने खाया है, इसलिए उनको दंड मिलना चाहिए। इसमें हिंदू की बात मत लाइए। मैं भगवान की कृपा मानता हूं कि उनको राम रक्षा ये शब्द तो भी याद आया। मैं इतना ही परामर्श दूंगा कि भैया राम रक्षा एक बार कंठस्थ कर लो, शुद्ध बोल करके दिखाओ और बाद में निश्चित रूप से इस प्रकार का कोई भी आंदोलन करना है तो करो। हम भी आकर के आपको शुभकामना देंगे। आता बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्लीत।